तर काम करताना कारागिरांनी, मी राघोजी भांगरे जयंतीच्या दिवशी बोललो की राघोजींच्या पुतळ्याचं काढताना चूक झाली कामगारांकडनं. 2 दिवस काय कुणाला थांग पत्ता नव्हता, कुणाला काहीच माहीत नव्हतं. अचानक यांना माहीत झाली आणि यांचं राजकारण पेटायला सुरुवात झाली. मुकुंद लांबटे तिथं होता, तिथं आल्यावर हातपाय आपटत असा आवाज बिवाज करत, शेंडीचा झिंग्या असा इकडं तिकडं असा डोलत होता. नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे आपण ज्याच्यासाठी आलो आपण पुतळ्याकडे गेलोच नाही. मग तिथं गेला. त्याच्यानंतर आल्यानंतर इथं पोलीस स्टेशनला त्यांनी सुरुवात केली. दबाव तंत्र, त्या बहुजनांच्या पोरांवरती अॅट्रॉसिटी टाका. त्यांच्या क्लिप्स आहेत माझ्याकडं की आपण त्या वैभव पिचडला बरोबरच घेऊ. म्हणजे झिंग्याला भेटला टिंग्या आणि मध्ये आला बोंग्या. झिंग्या टिंग्याची जोडी तो म्हणे आता आपण टिंग्याला बरोबर घेऊ आणि वापरून घेऊ. त्याला काय म्हणे, माझ्याकडे रेकॉर्ड आहे ते. तसंही म्हणे आपल्याला तुकारांची फौज तयार करायची आहे म्हणे. तो काय ते माग किरणचा पोरगा काय नाव ते, हा जय म्हणे माझ्या संपर्कात आहे. अशी पोरं आपण एकत्र करायची. म्हणजे याला नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो की यांना तुकार मंडळी एकत्र करायची आहे. गावागावात तुकारांच्या संघटना काढायच्या आहेत. गावागावामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आणि मग केली भाषणं, हातपाय तोडून टाकू, अमकं करू तमकं करू. अरे हिम्मत असेल तर केसाला हात लावून दाखव. नाही उभा गाडला ना तर बापाची अवलाद नाही सांगणार. चॅलेंज ओपन करतो आपण. अरे ते कारखान्याचं इलेक्शन होतं तुमच्याच गावात, तुमच्याच समोर. त्या साकोऱ्याच्या पोराने तुमची जिरवली रे अक्षरशः. तुम्ही मला फोन करत होते, पहा म्हणे हे आलेत सगळे तिथं, पहा पहा पहा. आज तुम्ही एकत्र झाले तो भाग पुढचा. आणि तुम्ही हातपाय तोडण्याची भाषा करता. तो काळा पोपट. अरे तुम्ही हिरवा पोपट पाहिला, काळा पोपट नाही पाहिला.